मॅम पुसून देऊ का पुरा रूम? सो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रिंकू आजच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आता रोजसारखं जातो आहे मी कॉलेजमध्ये. पण काय जे तेच लेक्चर, मग पहिले देवाच्या पाया पडून घेतल्या, मग डायरेक्ट आलो कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये येऊन असं काही घडणार होतं मला काही समजलं नाही भाई. मग काय पाणीच पडून गेलं माझ्या हातातून. मग मॅडम म्हणे पुसून काढ. म्हटलं ठीक आहे मॅडम. मी थोडंसं पुसून घेतलं आणि फॅन लावून दिले, आपोआप सुकून जाईल. मग ते झाल्यानंतर मी अभ्यासाला बसलो, कारण थोडीशी बुक अनकम्प्लीट होती, कंप्लीट करून घेतली. मग माझं डोकं दुखायला लागलं होतं. मी डायरेक्ट मॅडमला म्हटलं मी चाललो घरी. मग मी निघालो तसाच घरी आणि डायरेक्ट आलो ते घरी म्हणजे हॉस्टेलला. मग हॉस्टेलला आलो, म्हटलं ब्लॉग संपव, पण नाही. संध्याकाळी निघालो मी जिमसाठी, कारण आज फर्स्ट डे होता जिमचा. प्रेम म्हणे चल. म्हटलं चल मग, आज काल काही गेलो नाही आम्ही. मग बघा इकडे एवढी ट्रॅफिक होती की आम्हाला पण निघालं रस्त्याने, समोरून बी गाड्या आणत होते लोक. तर ही अशी आमची जिम आहे, एकदम अखाडा टाईप, एकदम खतरनाक. आणि हा बा आमचा पैलवान, आणि तिकडे श्री हनुमानजींची मूर्ती, तो पण मारत होता. मग मी काय करू म्हटलं, मी पण टी शर्ट काढला आणि बसलो भाई. तर कशी वाटली माझी बॉडी पाहून तुम्हाला नक्की सांगा मला. मग काय मी यांना आहे ना आजचा एक्सपिरियन्स विचारत होता की तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला. ते मला म्हणे आमची जिरली भाई, जिरली आमची. नाही तर अरे काहीच्या काही मारत होते भाई ते डायरेक्ट. मग म्हटलं ठीक आहे चला. तर मग आम्ही निघालो हॉस्टेलला. आजचा फर्स्ट डे एकदम भारी गेला आहे आमचा जिमचा. जर काहीच फॉलो नसेल केलं तर प्लीज फॉलो करून घ्या. असेच रोज आता आहे ना 30 दिवसापर्यंत आहे ना माझं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन मी दाखवेल. म्हणजे हे होणार तर नाही, पण जेवढं होईल तेवढं दाखवेल. तर चला आजचा व्लॉग इथेच संपवतो. बाय बाय गाईज.